म्हणजे मन आपलं जुडतं किंवा काही बोललेलं आहे देवबापानं. आणि आज खरंच म्हणजे उद्या वुमन्स डे आहे आणि आज देवबापानं सकाळी एक मला वचन दिलेलं आहे ऍक्च्युली, की लूक मधला पहिला अध्याय जो आहे की ज्यामध्ये कुमारी मरियेला देवदूताचा संदेश, हे मी त्यामध्ये वाचलेलं होतं. आणि ज्यावेळी खरंच म्हणजे मी वाचत होते की देवबाप्पानं गॅब्रियल देवदूत मारियाकडे पाठवलेला, आणि ज्या पद्धतीनं की मारिया अजून ऍक्च्युली तिचं लग्न झालेलं नव्हतं, ती फक्त योसेफाला योसेफ या मनुष्याला फक्त तिची त्यांना मागणी घातलेली होती. आणि पण तरी देखील परमेश्वरानं गॅब्रियल देवदूताला तिच्याकडे पाठवलं आणि तिला एक संदेश देण्यासाठी सांगितला की तू पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती होणार आहेस आणि तुला एक मुलगा होणार आणि त्याचं नाव तू येशू असं ठेव. आणि आणि जो बाळ खरंच म्हणजे ही गोष्ट मी ज्यावेळी विचार केली की मी सकाळी वचन वाचत असताना की खरंच ही किती मोठी गोष्ट आहे की तिनं कशा पद्धतीनं मरियानं कशा पद्धतीनं ही स्वीकारली असेल. कारण जर विचार जर केला तर एक म्हणजे न लग्न झालेली मुलगी आणि तिला पोट येणं आणि ती समाजामध्ये वावरणं, आणि त्यावेळी किती लोकांनी म्हणजे तिला हसले असतील, कुणीतरी तिची चेष्टा केली असेल किंवा बऱ्याच गोष्टी तिच्या बाबतीत घडल्या असतील. पण खरंच देवबापानं मरिया ह्या कुमारिकेला इतका मोठा आशीर्वाद देवबापाने दिलेला की तिनं म्हणजे तिनं परमेश्वराच्या वचनावरती विश्वास ठेवला. जे काही परमेश्वराने तिला अभिवचन दिलं त्यावरती तिनं विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाद्वारे तिनं खरंच येशू ख्रिस्ताला जन्म दिला. आणि खरंच हा जो विश्वास आहे तो मी बघू शकले की आपल्यामध्ये देखील हा विश्वास असणं खूप गरजेचं आहे. आपण ज्यावेळी आध्यात्मिक जीवन आणि जीवन जगत असते त्यावेळी बऱ्याच गोष्टी आपल्याला अडचणीमध्ये टाकतात की आध्यात्मिक जीवन कसं जगावं किंवा काय असं. आणि आध्यात्मिक जीवन खरंच भाऊ बहिणींनो, हे आध्यात्मिक जीवन असं आहे की जेणेकरून आपण कुठल्याही गोष्टीचा लोभ न करता आपण देवबापाच्या वचनावरती फक्त अवलंबून राहून त्याच्यावरती विश्वास ठेवून जगणं म्हणजे हे विश्वासाचं जग आहे. आणि खरंच मी या वचनामध्ये त्या मरियेला ज्यावेळी मी बघितलं आणि त्यावेळी मी तिच्याकडून ही गोष्ट स्वीकारली की खरंच देवबापानं मरियेला कितीतरी मोठा आशीर्वाद दिला आणि ती एक स्त्री होती. आणि आज खरंच उद्या जो वुमन्स डे आहे तो प्रत्येक वुमन्सला आशीर्वादित, परमेश्वरानं प्रत्येक वुमन्सला आशीर्वादित करावं हीच मी देवाचरणी प्रार्थना करते. आणि आज आपण गीताला सुरुवात करूया. तर परमेश्वर म्हणतोय की इफिस्करास 5वा अध्यायाच्या 19 वचनामध्ये देव म्हणतोय आपल्याला, स्तोत्रे, गीते व आत्मिक प्रबंध ही एकमेकास म्हणून दाखवा. आपल्या अंतकरणात प्रभूला गायन वादन करा. आणि तेच गायन वादन आपण प्रत्येक जण आपण एकत्रित मिळून करूया. तर आपण प्रत्येक जण परमेश्वराच्या जवळ एकत्र येऊया. तुझ्या जवळी मी असावा रे देवा, तुझ्या जवळी मी असावा रे देवा, तुझ्या जवळी मी असावा रे देवा, तुझ्या जवळी मी असावा, तुझ्या जवळी मी असावा रे देवा, तुझ्या जवळी मी असावा रे देवा, तुझ्या जवळी मी असावा रे देवा, तुझ्या जवळी मी असावा. हाक मारुनी उभा तुझ्या दारी, पातक माझे घेऊन शिरी. हाक मारुनी उभा तुझ्या दारी, पातक माझे घेऊन शिरी. सानिध्य तुझा घडावा रे देवा, सानिध्य तुझा घडावा रे देवा, तुझ जवळी मी असावा रे देवा, तुझ जवळी मी असावा, तुझ जवळी मी असावा रे देवा, तुझ जवळी मी असावा
वारे देवा तुझ जवळी मी असावा रे देवा तुझ जवळी मी असावा पापी मन हे मजला कळेना नयनी माझ्या काही दिसेना पापी मन हे मजला कळेना नयनी माझ्या काही दिसेना सानिध्य तुझा घडा वारे देवा सानिध्य तुझा घडा वारे देवा तुझ जवळी मी असा वारे देवा तुझ जवळी मी असावा तुझ जवळी मी असावा रे देवा तुझ जवळी मी असावा रे देवा तुझ जवळी मी असावा रे देवा तुझ जवळी मी असावा. आणखीन आपण एक गीत गाऊया की देवबापानं खरंच उपासना संगीत मध्ये देखील एक खूप सुंदर असं गीत लिहिलेलं आहे. आणि आज म्हणजे मी उपासना संगीतामधलीच गीत म्हणणार आहे की देवबापानं म्हटलंय की ख्रिस्त गुरु माऊली ग बाई माझी माय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली पाप ताप संत्रस्त जनाची पाप ताप संत्रस्त जनाची अविनाशी साहुली ग बाई माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली ग बाई माझी ख्रिस्त गुरु माऊली हा केसरशी मज ताराया हा केसरशी मज ताराया स्वर्गातून धावली ग बाई माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली ग माई माझी ख्रिस्त गुरु माऊली पश्चातापे दग्ध शरण्या पश्चातापे दग्ध शरण्या निजशी पावली ग माई माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली ग बाई माझी ख्रिस्त गुरु माऊली मज पाप्या सवस्तंभावरच्या मज पाप्या सवस्तंभावरच्या मरणातर सावली ग माई माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली ग माई माझी ख्रिस्त गुरु माऊली हृदय माझ्या पायी नजीकडे हृदय माझ्या पायी नजीकडे तिकडे हो मावली ग बाई माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली ग माई माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त ख्रिस्त जय ख्रिस्त ख्रिस्त जय
ख्रिस्त जय ख्रिस्त ख्रिस्त जय भजनी मती रंगली गमाई माझी ख्रिस्त गुरु माऊली भजनी मती रंगली गमाई माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाई माझी ख्रिस्त गुरु माऊली. आणि आज खरंच आपण वुमन्स डेच्या निमित्तानं सगळेजण एकत्र झालेलो आहोत, सगळे ख्रिस्त बांधव. आणि देव हा खरंच राष्ट्रीयांसाठी देखील परराष्ट्रीयांसाठी आहे. तर देवा खरंच देवाच्या नावाला मी खूप खूप धन्यवाद देते. आणि आज आपण एक गोड गीत गाऊया, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा. तर खरंच मला वाटते बऱ्याच लोकांना हे गीत येत असणार आहे आणि आपण हे सगळेजण एकत्र मिळून म्हणूया. ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा भक्ती भाव भोवा पाही देवा भक्ती भाव भोळा पाही देवा ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा आवडे तुला नाद गायनाचा आवडे तुला नाद गायनाचा टाळ मृदुंगाचा नाही वीट टाळ मृदुंगाचा नाही वीट ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा भक्ती भाव भोळा पाही देवा भक्ती भाव भोळा पाही देवा ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा नाचले तुझे ते थोर साधू संत नाचले तुझे ते थोर साधू संत तुझ्या कीर्तनात ओढी आम्हा तुझ्या कीर्तनात ओढी आम्हा ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा रंगू दे आम्हाला रिंगणात गोल रंगू दे आम्हाला रिंगणात गोल गाऊ दे अमोल प्रेम गीत गाऊ दे अमोल प्रेम गीत ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा भक्ती भाव भोळा पाही देवा भक्ती भाव भोळा पाही देवा ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा गोड गाणी गाता होऊ पायलीन गोड गाणी गाता
वाजवू पायलीन, गाऊया मिळून देव बाप्पा, गाऊया मिळून देव बाप्पा. ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा. देवबाप खरंच आज ही जी मंडळी गीत आहे ते आशीर्वादित करो. आणि आज मला विशेष आणखीन एक गोष्ट सांगायची होती की देवबाप खरंच म्हणजे मत्ता याच्या 25 अध्यायामध्ये देवबापानं 14 आणि 30 वचनामध्ये आपल्याला एक रुपयांचा दृष्टांत परमेश्वरानं दिलेला आहे. आणि आज मी ज्यावेळी हा म्हणजे रुपयांचा दृष्टांत बघत होते त्यावेळी मला एक गोष्ट लक्षात आली की देवबापानं म्हणजे प्रत्येक चाकराला ज्यावेळी त्या धन्यानं तो ज्यावेळी बाहेर जाणार होता त्यावेळी त्या प्रत्येक चाकराला त्यांना म्हणजे जे काय आहे त्याचं धन जे होतं, जे सोन्याच्या नाण्यांच्या थैल्या होत्या, एकाला तीन तीन ऍक्च्युली ते हे होते सेवक. तर एकाला 5,000ची, एकाला 2,000ची, एकाला 1,000चे ते जे नाण्याच्या थैल्या होत्या सोन्याच्या त्या दिलेल्या. आणि ज्यावेळी त्यांना सांगितलं की तुम्ही आता जे काही तुम्हाला करायचं ते करा म्हणून धनीला सांगून गेलेला होता. आणि ज्यावेळी धनी परत गावावरून ज्यावेळी परत येतोय त्यावेळी तो आपल्या दासांकडे जातोय आणि तो बघतोय तर ज्यावेळी ज्या दासाला म्हणजे त्याच्या त्याच्या परीनं परमेश्वरानं दिलेला. तर एका दासाला ज्यावेळी 5,000 दिलेलं असते तर त्या दासानं त्या 5,000चे 10,000 करून दिलेलं असतं. एकाला 2,000 दिलेलं असते तर 2,000 ते त्याने 2,000ची परत आणखी म्हणजे 4,000 त्यांनी तयार केलेले असतात. 2चे 2 परत आणि वाढवलेले असतात. तर त्यावेळी धनी काय म्हणतोय तर शाबास चांगल्या विश्वासू दासा आणि तू भरोसा ठेवण्या योग्य चाकर आहेस. पण जो 1,000 रुपये ज्याला दिलेले असतात तो 1,000 वाला काय करतोय तर ते जे 1,000 रुपये आहेत ते 1,000 रुपये तो मातीमध्ये लपवून ठेवतो. आणि खरंच मी ज्यावेळी ही गोष्ट बघितली की का त्यांना म्हणजे 1,000 रुपये खाली लपवून ठेवले. आणि तर मला ही गोष्ट कळाली की आपल्या प्रत्येकामध्ये सुवार्थ आहे परमेश्वराची. देवानं प्रत्येकाला वचन दिलेलं आहे, प्रत्येकाच्या परीनं प्रत्येकाला दिलेलं आहे. कुणाला 5,000च्या परीनं, कुणाला 2,000च्या परीनं, कुणाला 1,000च्या परीनं दिलेलं आहे. तर आपण ही गोष्ट बघितली पाहिजे की आपण परमेश्वराला ती कशी परतफेड आपण द्यावी हे मी या गोष्टीतून शिकलेलं आहे ऍक्च्युली. आणि खरंच मी ज्यावेळी म्हणजे मी मागच्या वेळी जे ब्रदर विजय आहेत त्यांनी एक गोष्ट बोललेली ऍक्च्युली की ज्यावेळी इचलकरंजीवाले, मिरजवाले आम्ही सगळेजण प्रेयरला एकत्र झालेलो. आणि त्यावेळी त्यांनी असंच म्हणले की तुम्ही सगळेजण आपण एक मिटिंग घेऊया आणि तुम्ही दुबईमध्ये या. आणि खरंच मी त्यावेळी ती गोष्ट बघू शकलो की ब्रदर विजयमध्ये की खरंच देवबापानं म्हणजे त्यांना त्यांनी भेटण्यासाठी नाही बोलवलं तर त्यांनी मिटिंगसाठी बोलवलेलं आहे, परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी बोलवलेलं आहे. तर मी खरंच त्यांच्याकडून पण ही गोष्ट बघते की त्यांनी किती पटीनं लोकांना द्यायला लागलेले आहेत. तर खरंच देवबाप त्यांच्या कुटुंबाला आशीर्वादित करो. कारण ते ज्या पद्धतीनं त्यांचं कुटुंब खरंच आज आपल्या सगळ्यांना एकत्रित करत आहे. परमेश्वराचं वचन त्यांच्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचत आहे. खरंच त्या कुटुंबासाठी मी खरंच मी कुटुंबाला त्या परमेश्वराला त्या कुटुंबासाठी मी प्रार्थना करत आहे आणि देवबाप खरंच त्यांच्या कुटुंबाला आशीर्वादित करो. आणि खूप खूप धन्यवाद मला जे काय मला संधी दिली त्याबद्दल. हँड ओव्हर टू शीला सिस्टर. कारण तो महा परमेश्वर लाभलेला आहे. माझा आवाज येतो का सगळ्यांना? आवाज येतो का? हो आंटी, आवाज येते एकदम छान व्यवस्थित येते. आपण विषयाला जाण्याच्या अगोदर 2 एक शब्दाची मिनिट प्रार्थना आंटी, करूया. आंटी देवाचं सहाय्य घेऊ. आपण आंटी सगळेजण प्रार्थनेमध्ये जाऊ. पवित्र पवित्र अति पवित्र महान तारका प्रभू येशू ख्रिस्ता, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, गौरवी आणि समर्थ बाप्पा, मी तुझ्या पाया पडून तुझा आभार मानते की पवित्र प्रभू येशू तुझ्या वचनातून बोलण्याची सुवर्ण संधी आज तू मला दिलेली आहेस. मी जशी आहे तशी तुला सादर होत आहे. प्रिय प्रभू येशू, तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव तू माझ्यावरती कर. तुझ्या पवित्र आत्म्याचा अग्नी माझ्यावरती ओत पवित्र प्रभू येशू. माझ्या मुखाचा ताबा तू घे आणि माझ्या मुखातून येशू राजा तू स्वतः बोल. ऐकणाऱ्या प्रत्येक तुझ्या लहान थोर लेकरांना समजदार अंतःकरण दे
ऐकू येणारे कान दे. डिस्टर्ब करणाऱ्या सगळ्या सैतानी शक्तीला, सगळ्या सैतानाच्या दुष्टतेला आय बाइंड अँड रिब्युक इन द नेम ऑफ जीसस. येशूच्या नावानं मागत आहे म्हणून ऐकू त्या. आमेन. हालेलुया. खरोखर देवबाप प्रभू येशू ख्रिस्त हा महान आहे. आणि मी खरोखर देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊन देवाचा आभार मानत आहे की हाऊस ऑफ प्रेयरच्या द्वारे आमचा लाडका मुलगा विजू दादा आज याने ख्रिस्त येशूच्या नावाने बोलण्याची सुवर्ण संधी दिली. म्हणून येशूचा मी आभार मानत आहे आणि बाळ विजूचा मी आभार मानत आहे. आणि देवबापाच्या नावाला लाखो लाखो धन्यवाद देऊन मी येशूचा आभार मानत आहे. खरोखर उद्या आपण महिला दिन म्हणून साजरा करणार आहोत. पण ही आज आपल्यावरती देवानं दया केलेली आहे, कृपा केलेली आहे. म्हणून आजचा हा दिवस प्रभूने आपल्याला दिलेला आहे. म्हणून मी देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊन मी त्याचा आभार मानत आहे. आणि माझा आजचा विषय आहे की देव स्त्रीला आशीर्वादित करतो. आणि खरोखरच हे स्त्रीचं किती मोठं भाग्य आहे की देवानं आपल्याला आशीर्वादित करावं. आणि त्यासाठी आपण बायबलमध्ये पाहतो उत्पत्ती याचा 1 अध्याय आणि 27व्या वचनामध्ये देवाने आदाम हवेला तयार केलेला आहे. त्यांना नर नारी असं तयार केलेलं आहे. आणि उत्पत्ती 1:28 मध्ये देव त्यांना आशीर्वादित करत आहे आणि म्हणत आहे की तुम्ही फलद्रुप्त व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. सत्तेखाली आणा याचा उद्देश असा आहे की तुम्ही त्याच्यावरती जबाबदारी पार पाडा, तुम्हाला दिलेला अधिकार त्याच्यावरती गाजवा. आणि देवानं नर नारी उत्पन्न केले आहेत ते काय दोन नाहीत, ते या अधिकाराच्या दोन बाजू आहेत. जसं नाण्याला दोन बाजू आहेत तसे या अधिकाराच्या दोन बाजू आहेत, नर आणि नारी. आणि त्याच्यामध्ये नारीला उत्पन्न केलेलं आहे की जगाला सांगण्यासाठी की नारी ही पतीच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या कामामध्ये सहकार्य करण्यास समर्थ आहे. हालेलुया. आणि हा देवाने दिलेला प्रत्येक स्त्रीला हा काय आहे, आशीर्वाद आहे. आणि याबद्दल आपण देवबाबाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचा उपकार मानूया, त्याची स्तुती करूया, त्याला मान महिमा आणि गौरव देऊया. परंतु देवाच्या प्रिय लेकरांनो, आपण पाहतो की देवानं स्त्रीला अधिकार दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे. परंतु 18व्या शतकातील जे लोक होते ते एकदम स्त्रीला कुठल्या प्रकारचं मान नाही, तिला त्याने शून्यामध्ये त्याची गणती केलेली आहे. त्याच्यामुळं ते काय करतात, स्त्रीला कुठल्याही प्रकारचा मान नाही, घरातही मान नाही, समाजातही मान नाही, कुठेही मान नाही, असं तिला शून्य असं केलेलं आहे. परंतु देवानं तिला शून्य केलेलं नाही. कारण देवाचं वचन सांगत आहे स्त्री मग ती पत्नी, मग ती आई आणि सहचारिणी आणि गृहिणी यांच्या अंतःकरणामध्ये देवाचं प्रेम प्रीती त्यानं घातलेलं आहे. कारण ख्रिस्त गुरु माऊली स्तोत्र 103 वचन 8 मध्ये दया माया प्रेम प्रीती यानं ती भरलेली आहे. आणि आई ही देवाच्या प्रीतीचं प्रतीक आहे. आणि खरोखरच हे जगाला जाहीर करण्यासाठी देवाने स्त्रीला अधिकार दिलेला आहे. पण 18व्या शतकातली लोक स्त्रीला शून्य मानत आहेत. तिला कुठल्या प्रकारचा मान नाही, घरात मान नाही, समाजात मान नाही, कुठेही मान नाही. तिची सगळी काय केलेली आहे, नुसती कोंड मारा केलेला आहे. तिला फक्त चूल आणि मूठ एवढंच बघत आहे. आणि त्याच्यानंतर ते काय म्हणतात, पायातलं वाहन पायीच बरी. आणि म्हणून तिला शिक्षण नाही, काय नाही, नुसतं तिला एवढंच काम तिच्याकडे करायचं आहे. परंतु
आपला स्वर्गीय पित्यानं तिला तिला आशीर्वाद दिलेला आहे, तिला ज्ञान दिलेलं आहे, तिला सुज्ञता दिलेलं आहे. म्हणून नीतिसूत्र 31 वचन 10 मध्ये सांगितलंय की सद्गुणी स्त्री कुणाला प्राप्त होते, तिचं मोल मोत्याहून अधिक आहे. तिला देवानं एवढं मोल दिलेलं आहे, पण 18व्या शतकातले लोक त्याच्याकडे कानाडोळा करत आहेत आणि तिची कुचंबना करत आहेत. परंतु ही सगळी कुचंबना बघून सगळ्या जवळजवळ 15,000 बायका एकत्र झालेल्या आहेत आणि त्या म्हणतात की का म्हणे स्त्रीला प्राधान्य नाही, का म्हणे स्त्रीला मान नाही. आणि म्हणून त्या बसून विचार करत होत्या की आपण काय केल्यानं आपल्याला मान मिळेल. आणि याच्यासाठीच 1910 साली 17 देशातल्या बायका एकत्रित आल्या आणि त्यांनी आपलं गाऱ्हाणं युनोसमोर मांडलं. त्या म्हणाल्या की आम्हाला समाजात मानानं राहायला पाहिजे, कुटुंबात आम्हाला मानानं राहायला पाहिजे, आम्हाला आमचं पावित्र्य राखायला पाहिजे, आम्हाला संरक्षण पाहिजे. इतकंच नव्हे तर मतदानाचा हक्क सुद्धा आम्हाला मिळालाच पाहिजे. आमच्यामध्ये असं काय कमी आहे की आम्हाला शून्यात बघताय. आणि त्यावेळेस युनोने त्यांच्या या सगळे हक्क, त्यांच्या इच्छा काय आहेत याबद्दल त्यांनी चांगला विचार केला आणि म्हणाले होय आपण ह्यांना चान्स देऊन बघूया कसं काय होतंय. कारण ती पण माणसंच आहेत, ती काही जनावर नाहीत. त्यांना ज्ञान आहे, बुद्धी आहे, देवाच्या वतीने त्या सुज्ञ आहेत. देवाने त्याला मोठं मोल दिलेलं आहे, देवाने त्याची किंमत केलेली आहे. आपण का करू नये. म्हणून 8 मार्च 1975 साली ह्या स्त्रियांच्यासाठी हा महिला दिन युनोनं घोषित केला सगळ्या जगात, काना कोपऱ्यात. आणि मग ज्या दुःखी, कष्टी, निराश बायका होत्या ना, त्या एशिया 35 वचन 1 आणि 2 प्रमाणे अतिशय प्रफुल्लित झाल्या, आनंदित झाल्या. त्या म्हणाल्या की आता देवानं आम्हाला संधी दिलेली आहे, आता आपलं कर्तृत्व करून आपल्याला जगाला दाखवायचं आहे आणि येशूचं नाव आपल्याला उंच करायचं आहे. हालेलुया. खरोखर ही देवाची प्रत्येक स्त्रीवरती एक दया आहे, कृपा आहे. आणि खरोखरच प्रत्येक स्त्रीच्या अंतःकरणामध्ये देवानं आपलं भय, भीती, प्रेम, प्रीती, आनंद, सहनशीलता, सौम्यता, नम्रता हे सगळं तिच्या अंतःकरणात घातलेलं आहे. आणि अशा वेळेस देवाच्या प्रिय लेकरांनो, त्या स्त्रियांच्या कोंडमारातून बाहेर काढण्यासाठी देवानं एका मातेच्या अंतःकरणामध्ये अशी एक दया उत्पन्न केली, बायकांच्यासाठी, स्त्रियांच्यासाठी, मुलींच्यासाठी, की त्यांना जर का आपण शिक्षण दिलं तर त्यांची उन्नती होईल. म्हणून सावित्रीबाई फुले आणि एस्थर पॅटर्न ह्या फॉरेन मध्ये आलेले आणि सावित्रीबाई फुले आपल्या इंडियन होत्या. त्याने असा विचार केला की आपण स्त्रियांच्यासाठी जर का शाळा काढल्या आणि मुली जर का शिकल्या तर त्या शिकून मोठ्या झाल्या तर आपल्या पायावरती उभं राहतील, आपलं जीवन ते स्वावलंबी होऊन जगू शकतील. आणि म्हणून त्यांनी मुलींच्यासाठी प्रथम शाळा काढली. आणि खरोखर हे देवानं ह्या 2 स्त्रियांच्या अंतःकरणामध्ये ह्या स्त्रियांच्यासाठी प्रेम उत्पन्न करून ही शाळा सुरू केली. आणि खरोखर याबद्दल आपण देवबापाच्या नावाला धन्यवाद द्यावा, त्याचा उपकार मानूया की देवाने स्त्रियांच्या वरती किती महान आघात असं कार्य केलेलं आहे, त्यांना आशीर्वादित केले, त्यांना मोठ दिलेलं आहे, हे त्याच्यावरून त्याला दिसून येईल. आणि खरोखर आपण देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचा उपकार मानूया. ह्या शिक्षणामुळं आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण कुठं जरी गेलो तर देवाच्या गौरवासाठी एकही असं ठिकाण नाही की त्या ठिकाणी स्त्री आहे. कारण
देवाने तिला आशीर्वादित केलेला आहे, देवाने तिला मोल दिलेलं आहे. देवाच्या गौरवासाठी आज स्त्रीचा वापर देवबाप करून घेत आहे. याबद्दल आपण देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचा उपकार मानूया, त्याची स्तुती करूया, कारण तो आपला स्वर्गीय बाप आहे आणि त्याचं अंतःकरण देवानं प्रत्येक स्त्रीला दिलेलं आहे. हालेलुया. याबद्दल आपण देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचा उपकार मानूया. मग त्याच्यानंतरच पंडिता रमाबाई यांच्या पण अंतःकरणामध्ये देवाचं प्रेम, प्रीती, दया, माया ही देवानं उत्पन्न केली आणि तिच्या अंतःकरणामध्ये ज्या समाजामध्ये विधवा आहेत, पोरक्या आहेत, अनाथ आहेत, गरीब आहेत, अशांच्यासाठी ती म्हणाली की मी त्यांची आई बनून त्यांची सेवा करणार. आणि खरोखरच प्रत्येक स्त्रीच्या अंतःकरणामध्ये देवाचं प्रेम आहे, म्हणून ही कल्पना देवाने तिच्या अंतःकरणात घातली आणि ह्या विधवा, अनाथ, पोरकी जे आहेत यांना तिनं पुण्यातील केडगाव या ठिकाणी मुक्ती मिशन म्हणून त्यांना एकत्रित करून ती आई म्हणून त्यांची सेवा करत होती आणि त्या सगळ्या मुली तिला आई मानतात. आणि ह्याद्वारे आज येशूचं गौरव होत आहे, कारण अशा स्त्रियांना, मुलींना तिनं आईचं ख्रिस्ताचं प्रेम तिच्याद्वारे दाखवलं. त्यामुळं आज अनेक या लेकरांचं, या स्त्रियांचं, या मुलींचं कल्याण झालेलं आहे, त्या आशीर्वादित झालेला आहे, त्यांना ख्रिस्त कोण आहे माहीत झालेलं आहे, त्यांचं तारण झालेलं आहे आणि आज ते देवाची लेकर आहेत. आणि अशा तऱ्हेनं प्रिय प्रभू येशू प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक स्त्रीचा आपल्या सेवेसाठी वापर करून घेत आहे आणि हे याच्यावरून आपल्याला दिसत आहे. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचा आपण उपकार मानूया, त्याची आपण स्तुती करूया, कारण जितके आपण देवाची स्तुती करू, जितकं आपण देवाचा आभार मानू, तितकं ते थोडकच आहे. आणि म्हणून आज ह्या मुली शिक्षणामुळं एवढं देवाचं गौरव होत आहे की त्यांचं जीवन हे आशीर्वादित झालेले आहे. आज स्त्रीचा हात कुणी धरू शकत नाही, कारण देवाची कृपा त्यांच्यावरती आहे, देवाचा आशीर्वाद, देवाने त्यांना आशीर्वादित केलेला आहे. म्हणून आणि 19व्या शतकामध्ये आज अतिशय आनंदानं आणि अभिमानानं सांगायचं वाटतं की आपल्या भारत देशाच्या आपल्या प्रिय इंदिराजी गांधी ह्या पहिल्या पंतप्रधान झाल्या आणि हे सुद्धा प्रिय प्रभू येशूच्या द्वारे झालेलं आहे. त्यांना दाखवत आहे की स्त्री ही शून्याची नाही, पण स्त्री ही अफाट मोलाची आहे. आणि अशा स्त्रियांच्याकडून प्रिय प्रभू येशू आपलं कार्य करून घेत आहे. याबद्दल आपण देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचा उपकार मानूया आणि त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव द्या. दुसरी एक स्त्री आहे, ती आहे मदर तेरेसा. मदर तेरेसा ही सुद्धा परदेशातील आहे, परंतु तिच्या अंतःकरणामध्ये सुद्धा देवाचं भय, देवाची भीती, देवाचं प्रेम, प्रीती, आनंद, शांती ह्यानं तिचं आनंद, तिचं हृदय भरलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की कलकत्त्यामध्ये महारोग झालेले लोक तिथं असतात, पण महारोगी लोकांना कोणी घरातही ठेवत नाही, कोण जवळही घेत नाही. त्यांना घराला मुकावं लागतं, घरातल्या लोकांच्या प्रेमाला मुकावं लागतं. पण ही माता म्हणाली, मला देवानं त्यासाठी निवडलंय, मी येशूचं प्रेम त्यांना घालून, त्यांच्या अंतःकरणात घालून त्यांना सांगते की येशू माझा किती दयाळू आहे, येशू किती प्रेम करतो, येशू कसा जवळ मिठीत घेतो. आणि हे दाखवण्यासाठी तिनं काय केलं माहिती आहे का, तिनं स्वतःच्या हातानं त्यांच्या जखमांना मलमपट्टी बांधून तिच्या प्रेमातून येशूचं प्रेम त्या लोकांना दाखवलं. आणि खरोखरच ही कितीतरी मोलाची गोष्ट आहे की स्त्री ही शून्य नाही, तर स्त्री ही येशूच्या नावानं हे अफाट हिरा मोत्यापेक्षाही तिचं मोल मोठं आहे, हे जगाला येशूने दाखवून दिलेलं आहे प्रत्येक स्त्रीच्या द्वारे. हालेलुया. स्त्री मग ती कोणी असू दे, प्रत्येक स्त्रीला
त्यानं एका विशेष उद्देशानं निर्माण केलेला आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, खरोखर आपण भाग्यवान आहोत, कारण देवानं आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे. आपण आता आणखीन एक गोष्ट बायबल मधून पाहणार आहोत, आणि ती बायबल मधून आहे ती अशी आहे की एस्तेर राणीची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. एस्तेर राणी जेव्हा ती राज्यपदावरती आली तेव्हा त्या ठिकाणी असा गोंधळ उडलेला होता की त्या हमानानं मर्दकाय त्याला नमस्कार करत नाही म्हणून त्यानं असा एक राजाकडून लिफाफा लिहून घेतला, पैसे पण भरलेत, म्हणाला की ह्या सगळ्या यहुदी लोकांना खलास करून टाकायचं. आणि हे जेव्हा एस्तेर राणीला समजलं, कारण मर्दकाय तिला म्हणाला की तू राणी आहेस म्हणून तू काही वाचणार नाहीस, तुला पण मारावं लागेल, तुझ्या बापाला घराला पण मारावं लागेल, परंतु तू जर का या पदाचा जर का वापर केलास तर तू आशीर्वादित होणार आहे. पण ती म्हणते 3 दिवस झालं मला राजाचा काही हुकूम आलेला नाही, पण काय हरकत नाही, मी मेले तर मेले, मी जाणार, माझ्या लोकांच्यासाठी मी जाणार. आणि म्हणून ती गेली, राजासमोर उभी राहिली, राजाने तिच्याकडे पाहिलं आणि आपला राजदंड तिच्याकडे पुढे केला आणि तिला म्हणाला, राणी तुझा काय अर्ज आहे? अर्ध्या राज्या जरी असला तरी तो स्वीकारण्यात येईल. आणि देवाच्या प्रिय लेकरांनो, खरोखर त्या एस्तेर राणीचा देवबापाने त्या ठिकाणी उपाय करून घेतला, वापर करून घेतला. एस्तेर राणी म्हणेल काय हरकत नाही, मी ह्या लोकांच्यासाठी 3 दिवस 3 रात्री उपवास करतो, तुम्ही मला साथ द्या. आणि खरोखरच ती म्हणाली काय हरकत नाही. 3 दिवस 3 रात्री उपवास केला, सगळ्या लोकांनी तिला साथ दिली आणि देवबापाने तिची ते उपवास मान्य केलेत. आणि जो त्यांच्यावरती संकटाचा डोंगर पडणार होता तो बाजूला झाला, ज्याने त्याच्यासाठी खटपट केली त्याच्याच वरती तो पडला. आणि एस्तेर राणीचा देवबापाने असा वापर करून घेतला की सगळे येहूदी लोक मोकळे झालेत. हालेलुया. अशा तऱ्हेनं प्रभू येशू प्रत्येक स्त्रीचा आपल्या सेवेसाठी, आपल्या गौरवासाठी वापर करून घेतो. हालेलुया. देवबापाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, त्याचा उपकार मानूया, त्याची स्तुती करूया. परत एक उदाहरण आपण बायबल मधूनच पाहणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे प्रभू येशू हा या जगात कसा जन्मास आला, तर त्याची आई मरिया, तिचं त्याच्या बापाची फक्त मागणी झालेली होती, लग्न काय झालेलं नव्हतं, परंतु गाब्रिएल दूताने येऊन तिला सांगितले तू गर्भरूपी होणार आहेस, तुला पुत्र होणार. ती म्हणते असं कसं काय, कारण मला अजून माझं लग्न झालं नाही, मला पुरुष माहित नाही. तो म्हणतो ती काय घाबरू नकोस, पवित्र आत्म्याची कृपा तुझ्यावरती होणार आहे, तुला पुत्र होणार आहे. मग ती म्हणते काय हरकत नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी तयार आहे. मग मला लोक काय म्हणू देत, दगडानं मारायचं तर मारू देत, किती छुतू करायची करू देत, पण देवाच्या इच्छेसाठी मी तयार आहे. आणि ती तयार झाली. आणि देवाच्या प्रिय लेकरांनो, आज जगाचा तारणारा तिच्या पोटी जन्मास आला. आणि तिच्या पोटी तो जन्मास आला म्हणून योहान 1:29 मध्ये योहान म्हणत आहे, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आणि त्या कोकऱ्याचं म्हणजे प्रभू येशूचं, देवाच्या पुत्राचं, तुमच्यासाठी माझ्यासाठी संपूर्ण जगाच्या पापासाठी त्या वधस्तंभावरती त्याचं बलिदान झालं. कारण रक्त ओतल्याशिवाय पापांची क्षमा होत नाही. म्हणून इब्री 9:22 प्रमाणे खरोखरच आज आपलं तारण झालेलं आहे, पापांची क्षमा झाली आहे, कारण तो उद्धार करता त्या मरेच्या पोटी जन्मास आला आणि त्यानं आपला प्राण त्या वधस्तंभावरती दिला. आणि त्याला ठाऊक होतं की ह्या सगळ्या त्रासातून मला जाणार आहे. त्यानं आपल्या शिष्यानं सुद्धा 3 वेळेस सांगितलं होतं की हे लोक मला कपटानं धरून देणार आहेत, माझा जीव घेणार आहेत, पण मी 3ऱ्या दिवशी जिवंत होणार आहे. त्याची सेवा करणाऱ्या त्या स्त्रियांना सुद्धा त्यानं सांगितलं होतं. परंतु शिष्यांची काय
हे झाली गत झाली. येशूचं सगळं हे बघून ते दडून बसलेले आहेत आणि येशू मरण पावलेला आहे. तिसऱ्या दिवशी तो जिवंत झालेला आहे. पण मरिया मगदले आणि बाकीच्या बायका त्याच्या मृतदेहाला सुगंध द्रव्य लावण्यासाठी जात आहेत. पण त्या सुद्धा विसरल्या की येशूनं सांगितले मी तिसऱ्या दिवशी उठणार आहे म्हणून. परंतु त्याच्या मृतदेहाला सुगंध द्रव्य लावण्यासाठी गेलेल्या आहेत. तिथं जाऊन बघतात तर ती कबर काय आहे, उघडी आहे. आणि तिथं दोन देवदूत शुभ्र कपडे घालून बसलेले आहेत आणि ती रडत आहे. देवदूत म्हणतो काय रडतीस, तू जिवंताचा शोध मेलेल्या मध्ये का बघतेस. तर तिला काय कळालं नाही, ते रडत आहे. कबर उघडे आहे. तर ती म्हणते अरे बाबानो, येशूला कुठं हे तर कुठं तर नेला तर मला सांगा, मी त्याला घेऊन जाते. तो पण तिच्या पाठीमाग येशू उभा राहिलेला आहे आणि येशू तिला म्हणतो मरिये. आणि हा आवाज तिला ओळखला. ती म्हणते हा आवाज येशूचाच आहे. आणि म्हणून ती म्हणते रब्बुनी म्हणजे गुरुजी. ती येशूला मिठी मारायला जाते. येशू म्हणतोय माझ्या जवळ मला बिलकुल बसू नकोस, कारण मला अजून देवाकडे जायचं आहे. तर आता तुला एकच काम करायचं आहे, जे माझे भाऊ कुलपाच्यात बसलेत ना त्यांना जाऊन सांग मी उठलेला आहे. आणि तिला इतका आनंद झाला, ती पडत सुटलेली आहे. त्यांना सांगायचं नव्हे, जे कोण भेटे त्याला म्हणते प्रभू येशू उठला आहे, खरोखर उठला आहे. प्रभू येशू उठला आहे, खरोखर उठलाय. तो माझ्या संगती बोलला आहे, त्यानंच मला पाठवलेला आहे. आणि खरोखरच देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचा उपकार म्हणूया की प्रिय प्रभू येशूनं पहिलं दर्शन स्त्रीला दिलं आणि तिला कामगिरी दिली की हे शुभवर्तमान संपूर्ण जगाला तुला सांगायचंय. तर देवाच्या प्रिय लेकरांनो, आपण ज्या स्त्री आहेत म्हणायचं नाही आम्ही काय पास्टर नाही, आम्ही काय सिस्टर नाही, आम्हाला घरात काम आहे. होय, घरात काम आहे, तर घरातलं काम सांभाळून आपल्याला देवाचं काम करायचं आहे. आणि त्या उद्देशानंच आज देवानं तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे, निवडलेलं आहे, आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. याबद्दल आपण देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचा उपकार म्हणूया, त्याची स्तुती करूया. हालेलुया. खरोखर देवबाप हा महान असा परमेश्वर आहे. आणि बायबलमध्ये दुसरी आणखीन एक व्यक्ती आहे, येशू ख्रिस्त. योहानाच्या 4व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त चालून चालून बिचारा थकलेला आहे. याकोबाच्या झाडाजवळ येऊन बसलेला आहे. तिथे एक शंभरुणी स्त्री आलेली आहे. तिला तर म्हणते मला बाई ग जरा पाणी प्यायला दे. तर ती म्हणते तुम्ही यहुदी, मी शंभरुणी, तुम्ही माझ्याकडे कसं पाणी मागता. येशू तिला म्हणते अगं बाई, तुझ्याकडे पाणी कोण मागतं हे तुला समजलं असतं तर तुला कळालं असतं. येशू म्हणते मी जीवनाचं पाणी आहे, हे पाणी कोण पिल त्याला कधी तहान लागणार नाही. मग ती म्हणते असलं पाणी मला द्या, म्हणजे तर आडावऱ्याला मला भाग पडणार नाही, मला पाणी आणायचा त्रास पडणार, मला ते पाणी द्या. येशू म्हणतोय तू पहिलं जा तुझ्या नवऱ्याला बोलवून घे आणि इकडं मग हे पाणी तुला मिळत. ती म्हणते मला नवरा नाही. येशू म्हणतोय तू सत्य बोललीस, तू खरं बोललीस. जे 5 ह्याच्या अगोदर होते ते बी तुझा नवरा नाही, हा पण तुझा नवरा नाही. मग ते म्हणते अरे बापरे, तुम्ही संदेश आहात, तुम्ही मशीह आहात. येशू म्हणतोय हो. तू म्हणते तो तुम्ही आहे. आणि काय झालं पहा, तिनं घागर बी तिथंच टाकली, पळत सुटली, दनादन पळत सुटली आणि सगळ्यांना सांगलं मशीह आला आहे, मशीह मला भेटलाय, चला चला चला. आणि पहा त्या एकट्या बाईच्या द्वारे संपूर्ण संभ्रम शहर येशू ख्रिस्ताकडे आलं, सगळ्यांचं तारण झालं. पहा येशू किती महान आहे. एका स्त्रीच्या द्वारे एवढं महान कार्य देव बाप करून घेतोय. मग तुमच्या माझ्याकडून काय करून घेणार नाही, अवश्य घेणार आहे. आपण घरात बसणार असू दे, झाड मारत असू दे, भांडी घासत असू दे, देवबाप आपला वापर करून घेणारच. कारण त्या उद्देशानच त्यानं तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे, घडवलेलं आहे, मोल दिलेलं आहे आणि आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. खरोखर आपण देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचा उपकार मानूया, त्याची स्तुती करूया. कारण असा महान पराक्रमी, आम्हाला ते प्रेम करणारा, आम्हाला आशीर्वाद देणारा, आम्हाला मोल देणारा जीवन देव आपल्याला लाभलेला आहे. आणि त्यानं तुम्हाला आणि मला त्याच्या सेवेसाठी निवडून घेतलेले, म्हणजे कोणती पण असू दे.
आतापर्यंत आपण पाहिलं ते प्रत्येकाचं निर्णय आहे. परंतु आता आपण पाहणार आहोत की एक स्त्री एक पत्नी असते, स्त्री एक आई असते आणि स्त्री एक सहचारिणी असते, म्हणजे गृहिणी असते. मग आता स्त्री एक पत्नी म्हणून त्याच्यासाठी नीतिसूत्र 31वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये स्वतः देवाचं वचन सांगताय की सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होतं, तिचं मोल मोठ्याहून अधिक आहे. ती का सद्गुणी आहे? कारण तिचं अंतःकरण हे देवाच्या अंतःकरणाशी जुळलेलं आहे. म्हणून जे देवाचे गुण आहेत ते सगळे तिच्यामध्ये आहेत. म्हणून ती काय करते, आपल्या पतीचं हित कसं होईल ह्याच्याकडे सारखं ती पाहत असते. आपल्या पतीचं हित ती कधी सुद्धा अहित असं मानत नाही. किती कष्ट पडू देत, किती काय होऊ दे, आपल्या पतीच्या हितासाठी ती झगडत असते. म्हणून देवबाप तिला म्हणत आणि तुम्हाला मला म्हणत सांगत आहे की अशी सद्गुणी स्त्री कुणाला प्राप्त होते, तिचं मोल मोठ्याहून अधिक आहे आणि तिचा पती तिच्यावरती भाव ठेवतो. आणि अशा पतीला अशा पत्नीकडून कशाची वाण पडत नाही, त्याला संपत्तीची वाण पडत नाही. कारण देवानं आशीर्वादित केलेली, देवानं मोल दिलेली पत्नी त्याला मिळालेली आहे. हालेलुया. आणि त्याद्वारे जसं नरनाडी त्या अधिकाराचे 2 भाग आहेत, तसे पती पत्नी सुद्धा या जीवनाचे एक आहेत. हालेलुया. आणि देव त्यांचा वापर करून घेतो. याबद्दल आपण देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचा उपकार मानूया, त्याची स्तुती करूया. आता दुसरा भाग आहे आई. आई म्हणजे आई सुद्धा हे सुद्धा काय आहे की देवाच्या प्रीतीचं प्रतीक आहे. म्हणजे जे देवाचे गुण आहेत ते सगळे गुण आईच्या अंतःकरणात असतात. आणि त्यासाठी आई ही घरामध्ये लेकरांच्यासाठी एक शिक्षिका आहे, एक टीचर आहे. लहान लेकरं असल्यापासून त्याची जोपासना करायची, त्याची वाढ करायची, हे आईच्या हातात असतं. लहान बाळ असतानाच आई बाळाला म्हणते, बाळा म्हण देवप्रीती आहे, देव दयाळ आहे. आणि हे आईला देवबापाने दिलेलं आहे की आपल्या लेकरांची वाढ कशी करायची. आणि मग ती लेकरं देवाच्या भयात राहतात, देवाच्या वचनात राहतात. तसेच ती म्हणते, बाळांनो आई बापाचा मान राखायला शिकायचं, मम्मी पप्पाला उद्धट बोलायचं नाही, कारण ते देवबापाला आवडत नाही. कारण देवाचं वचन सांगतं, जो कोणी आई बापाचा मान करतो त्यांचं कल्याण होतं. बाळांनो म्हणून काय करायचं, आई बापाला मान द्यायचं. आणि मग ही आई आहे ना, लेकरांना घेऊन कुटुंबाला घेऊन प्रार्थना करते. मग लेकरांना प्रार्थना करायची सवय लागते. लेकरं शाळेला जात असताना लेकरांना तयार झालं, डबा झालं, सगळं झालं तर म्हणजे, या बाळांनो तुमच्यासाठी देवबापा करते, प्रार्थना करते, देवबाप तुमचं संरक्षण करू दे, देवबाप तुम्हाला ज्ञान देऊ दे, बुद्धी देऊ दे, आणि देवबाप तुमचं कल्याण करू दे, या या या. आणि मग ते लेकरांना जवळ घेऊन प्रार्थना करून शाळेला घालवते. तसंच ह्या मातेच्या अंतःकरणामध्ये देवानं एवढं प्रेम घातलेलं आहे, एवढी प्रीती घातलेली आहे की ती प्रेम, ती प्रीती आपल्या लेकरावरती करते, आपल्या कुटुंबावरती करते, आपल्या पतीवरती करते, आपल्या शेजापाजारावरती, सगळ्यांच्या वरती करते. आणि पत्नी किंवा आई ही किती मोलाची आहे, तिच्या प्रेमातून इतरांना दिसून येशूचं गौरव केलं जाते. म्हणून आपण येशूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचं उपकार मानूया. आणि खरोखर ही आई आहे ना, आपल्या लेकरा बाळांच्या आचारा विचाराकडे लक्ष देते. तिच्या मुखामध्ये सुज्ञता भरलेली असते. म्हणून मुलगी असेल तेव्हा आपण प्रार्थनेला बसताना ते म्हणजे, बाळा बाळा डोक्यावरती घे बरं स्कार्फ घे. कारण देवबापाचं वचन सांगते की प्रार्थनेला बसत असताना, आराधना करीत असताना आपण डोक्यावरती घ्यायचं. म्हणजे लहान लेकरं असलं ते काय पण घेऊन आपल्या डोक्यावर घेते, हे आपल्या डोक्यानं, हे आपल्या डोळ्यानं आपण पाहतो. त्याद्वारे देवाचं गौरव केलं जातं. त्याद्वारे देवाच्या आज्ञेचं पालन घरामध्ये करायला आई शिकवते. आणि खरोखरच त्यामुळं आई ही टीचर होते,
एक आदर्श माता होते, एक आदर्श पत्नी होते आणि सगळं गौरव मग देवाला दिलं जातं. आणि देवबाप सुद्धा प्रसन्न होऊन खुश होऊन म्हणतो की होय, ज्या व्यक्तीला मी आशीर्वादित केलेला आहे, मोल दिलेला आहे, तिच्याकडे पाहून मला आनंद होता. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, देवाचा उपकार म्हणूया, देवाची स्तुती करूया. आणि तिसरा पाठ आहे तो आहे गृहिणी. आता गृहिणी म्हणजे काय, तर मराठीमध्ये त्याला म्हणतात की घरधनीन. तिला म्हणतात की घरधनी. सगळ्या घराचा जो काय कारभार असेल तो सगळा तिच्याच हातात. गृहमंत्री. गृहमंत्री, ओके, गृहमंत्री. आणि मग ही काय करते, गृहमंत्री असल्यामुळं, कारण स्त्रीला काम इतकं असतं आपल्या कुटुंबासाठी, किती वाटलं ते तिला कष्ट करावं लागलं तर ती दमत नाही, थकत नाही, तिला भूक सुद्धा लागत नाही, तिला झोप तिला लागत नाही. म्हणून नीतिसूत्रात आपण पाहतो की तिचा दिवा रात्रीला सुद्धा मालवत नाही. तर ती रात्रंदिवस आपल्या कुटुंबासाठी धडपड करते, प्रार्थना करते, देवाला विनंती अर्ज करते आणि त्यांच्या कुटुंबामध्ये एक प्रेम येतं, एक प्रीती येतं आणि ऐक्य येतं. आणि जेव्हा, आणि हे कशामुळे येतं, प्रार्थनेमुळं, तिच्या गोड भाषणामुळं, तिच्या प्रेमामुळं. आणि मग स्तोत्र 133 प्रमाणे त्या ठिकाणी ऐक्य येतं आणि त्या ऐक्यामध्ये देवबाप त्यांना आशीर्वादित करतो. हालेलुया. देवबाप, देवबापाच्या नावाला आपण खरोखर धन्यवाद देऊया, त्याचं उपकार म्हणूया, त्याची स्तुती करूया. कारण ही जी गृहिणी असते ही अतिशय जोमानं न थकता आपल्या कुटुंबाची काळजी घेते, आपल्या कुटुंबासाठी देवाला विनंती अर्ज करत असते, प्रार्थना करण्यासाठी तिला कधी थकवा येत नाही. कधी वाटेल तेव्हा ती प्रार्थनेसाठी तयार असते. आणि खरोखरच याबद्दल आपण देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचा उपकार म्हणूया की देवानं या कारणासाठीच तुम्हाला आणि मला आज निवडलेलं आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, आज आपण कुठल्या शतकात राहत आहोत? 19 शतक संपलेलं आहे. आता 20व्या शतकात आपण पदार्पण केलेलं आहे. आणि या 20व्या शतकात काय आहे माहिती आहे तुम्हाला? 20वं शतक म्हटलं की आपण सगळेजण म्हणतो काय, आता प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं लवकर होणार आहे, सगळ्यांनी प्रार्थनेमध्ये राहायला पाहिजे, सगळ्यांनी बायबल वाचलं पाहिजे, असं आपण म्हणतो, होय की नाही? आणि प्रिय प्रभू येशूचं येणं खरोखरच जवळ होत आहे. आणि प्रिय प्रभू येशूची एकच इच्छा आहे की जेव्हा प्रिय प्रभू येशूचं दुसरं आगमन होईल तेव्हा कुणाचाही नाश व्हायला नको, तर सगळ्यांचं तारण झालं पाहिजे, सगळ्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळाला पाहिजे, अशी देवाची इच्छा आहे. आणि तेवढ्यासाठी ह्या प्रत्येक स्त्रीला, तुम्हाला आणि मला देवानं उभं केलेलं आहे की आपण आपल्या कामातून, धंद्यातून वेळ काढून प्रार्थनेमध्ये जर का वेळ घालवला तर अशा अनेकांचं काय होणार आहे, तारण होणार आहे आणि देवाची इच्छा पूर्ण होणार आहे. परंतु देवाच्या इच्छेच्या विरुद्ध उभा राहणारी व्यक्ती कोण आहे बरं? तुम्ही मला सांगणार? कोण सांगणार? सैतान आहे. आणि सैतानाला वाटतं की कुणी सुद्धा देवाच्या इच्छेप्रमाणे वागू नये, कुणाचं सुद्धा तारण होऊ नये. म्हणून करा 2 पत्र 4 अध्याय आणि 4 वचनात सांगितलं आहे की जे अविश्वास ठेवणार आहेत, म्हणजे जे येशूवरती विश्वास ठेवत नाहीत, अशा प्रत्येकाचं अंतःकरण त्या दुष्ट सैतानानं काय केलं, आंधळ केलेलं आहे. आणि आंधळ केलेलं आहे त्याच्यामुळं आताचं सध्याचं जग, आधुनिक जग आहे, सगळी फॅशन काय म्हणेल ते ह्या जगामध्ये आहे. आणि ह्याच्यामध्ये त्या सैतानानं सगळ्यांना गुरफटून टाकलेलं आहे. आणि देवाच्या प्रिय लेकरांनो, ह्या अशा जगामध्ये जगत असताना जे देवापासून दूर आहेत ते स्वतःच्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी वाटेल ते घाणेरडं कृत्य करतात. आणि हे आज आपण न्यूजपेपर मधून ऐकतो, टीव्हीवरती ऐकतो, एवढ्या घाणेरड्या सगळ्या गोष्टी या जगात घडत आहेत. हे का? कारण ते सैतानाच्या फासक्यात पडलेले आहेत, ते सैतानाच्या वाटेनं नरकाकडे जाणार आहेत. पण आज हे असं का म्हणून
डोकं धरून बसायचं नाही. तर आपल्याला काय करायचंय, तुम्हाला आणि मला प्रार्थनेमध्ये बळकट व्हायचंय. आपण सत्याचा कमर बंद गच्च बांधायचा आहे. कारण अशा गोष्टी ऐकून काय होतं, कंबर खचली जाते. पण सत्याचा कमरवर बांधायचा आहे. विश्वासाची ढाल हातात धरायचंय. वचनाची तलवार हातात घ्यायची आहे. गुडघ्यावरती यायचंय. प्रार्थनेमध्ये जायचंय. कारण प्रार्थना हेच सैतानाला हरवण्याचं एक शस्त्र आहे. आणि जेव्हा आपण प्रार्थनेसाठी गुडघ्यावरती येतो, तेव्हा सैतान हा थरथरत निघून जातो. आणि देवाच्या प्रिय लेकरांनो, आपण सगळ्यांनी जिथं आहोत तिथं जर का प्रार्थनेमध्ये गुडघे टेकलेत, देवबाप म्हणतोय मला इर्मया 33 मध्ये, मला हाक मार माहिती तुला उत्तर देईल. आमचं काम आहे त्याला हाक मारायची, उत्तर देणं त्याचं काम आहे. कारण आपण त्याची लेकर आहोत. आणि तुम्ही मी त्याच्यावरती प्रेम करणारी त्याची लेकर आहोत. म्हणतो स्तोत्र 91:14 मध्ये म्हणते की ही लेकरं माझ्यावरती प्रेम करणार आहे. ह्यांना मी मुक्त करणार, ह्यांना मी सोडवणार आणि ह्यांना मी उच्चस्थानी सुरक्षित ठेवणार. हालेलुया. कारण आपण त्याची लेकर आहोत. आपण त्याला मान दिलेला आहे की तो माझा स्वर्गीय बाप आहे. खरोखर आपला असा स्वर्गीय पिता तुम्हाला आणि मला लाभलेला आहे. आणि असं आपण सगळेजण जर का प्रार्थनेमध्ये एकत्रित आलो, कुटुंबांना, लेकरांना घेऊन, एक दोन महिलांना घेऊन, क्षणाक्षणाला जेव्हा जेव्हा वेळ मिळतोय तेव्हा जर का आपण प्रार्थनेमध्ये आलो, तर खरोखरच देवाचं प्रेम, देवाची प्रीती, देवाचा आनंद सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये येईल. आणि हे जे घाणेरडं वातावरण सैतानाचं आहे ते नष्ट होऊन जाईल. कारण येशूने तुम्हाला आणि मला मत्ती 16:19 प्रमाणे स्वर्गाच्या राज्याच्या अधिकाराच्या किल्ल्या दिल्या आहेत. त्या किल्ल्याचा जर का वापर घेऊन त्याप्रमाणे जर का आपण केलो, तर खरोखरच आज प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक समाजामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, भारत देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये ख्रिस्ताचं प्रेम, शांती, आनंद दिसेल आणि येशूच्या नावाचं गौरव केलं जाईल. खरोखर प्रेम येशूच्या नावाला धन्यवाद देते, त्याचा आभार मानते. आणि खरोखरच ख्रिस्त येशूच्या गौरवासाठी हा जो महिला दिन आहे, ख्रिस्त येशूच्या नावाने मी सगळ्यांना म्हणते की येशूच्या नावाने हा महिला दिन सगळ्यांच्यासाठी सुखाचा आशीर्वादाचा होतो. प्रेज द लॉर्ड, गॉड ब्लेस अस. कोणतं बापा? 68 नाही, एक मिनिट. प्रभुजी आता गातो मी तुझला, तुझ्या दयेने सुधीर लाभला, तुझ्या दयेने सुधीर लाभला. प्रभुजी आता गातो मी तुझला, तुझ्या दयेने सुधीर लाभला, तुझ्या दयेने सुधीर लाभला. माते समान तू मला वाढविले, दुःख संकटी तुझं सांभाळिले. माते समान तू मला वाढविले, दुःख संकटी तुझं सांभाळिले. तू माझा पिता धरी माझ्या हाता, तुझ्या दयेची गातो मी गाता. प्रभुजी आता गातो मी तुझला, तुझ्या दयेने सुधीर लाभला, तुझ्या दयेने सुधीर लाभला. विनवी प्रभुजी तुला मी आता, माझे आयुष्य घे तुझ्याच हाता. विनवी प्रभुजी तुला मी आता, माझे आयुष्य घे तुझ्याच हाता. पवित्र आत्म्याने भरून मला तू
तुझ्या वचनात वाढीव मला. प्रभूजी आता गातो मी तुझला, तुझ्या दयेने लाभला, तुझ्या दयेने सुदीन लाभला. घडू दे प्रभूजी तुझीच सेवा, हाच मागतो तुझ्याकडे ठेवा. घडू दे प्रभूजी तुझीच सेवा, हाच मागतो तुझ्याकडे ठेवा. सर्व जगाला कळू दे रे देवा, ख्रिस्ता माझ्या जीवनाचा दिवा. प्रभूजी आता गातो मी तुझला, तुझ्या दयेने सुधीन लाभला, तुझ्या दयेने सुधीन लाभला. सुखी जीवन माझे केलेस ख्रिस्ता, वचनाच्या प्रकाशात चालवीत आहेस आता. सुखी जीवन माझे केलेस ख्रिस्ता, वचनाच्या प्रकाशात चालवीत आहेस आता. म्हणून विनवी तुला हे ख्रिस्ता, ख्रिस्ताशिवाय काय नको आता. प्रभूजी आता गातो मी तुझला, तुझ्या दयेने सुधीन लाभला, तुझ्या दयेने सुधीन लाभला. Gracious Heavenly Father, Lord, thank you for this beautiful evening where all of us are gathered together so that we can pray, praise your name. Thank you, Lord, for all the blessings you have bestowed upon us. Lord, we thank you for walking with us each day and feeding us with your bread of life. Lord, accept our prayers this day and let your hands be upon each one of us and provide us all your mercies we need. Father God, thank you for your love, your peace, your joy and strength, your healing, and thank you for all that you have done and are doing for our lives. Lord, we surrender everything to you. Please guide us and protect each family on this platform, Lord. We pray that you will continue to guide our footsteps and heal our broken hearts and bodies. Bless us financially. Thank you, Lord, for keeping us covered under the precious blood of you and delivering us from all the evil one. Lord, we were very grateful to you so that for providing us our provisions, our strength every single day, Lord. We humbly ask you for healing touch. Please heal the sick, give them strength, and help the ones those who couldn't attend this meeting today, Lord. Provide them and restore with good health, Lord. We pray for the churches in the world, Lord, for your guidance, protecting and empowering them so that all will be in one hope, love, and light, and their community will strengthen the church, Lord. Be with the leaders, pastors, that all stand together in one faith and may preach your gospels, loving Father. Lord, let every darkness be out of our lives. Have mercy on us, Lord. Let your shalom be in our lives. Lord, we thank you very much and for giving us this platform, House of Prayer, Dubai. Lord, we especially pray for Brother Vijay and Sister Sheila for bringing us all together every Friday so that we can all praise and worship your name. We pray, Lord, for Pastor Swarta Swanoni, who has really blessed us with the beautiful song and the beautiful message, God, for each woman. And she has given empowerment to for all the women here, Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. Bless her, especially loving Father, Lord. Be with Sister Amita Bhore, Lord, for giving such a beautiful praise and worship, Lord. We pray for each one here on this platform, loving Father. Let them be blessed. We pray for all, especially for all the women. Thank you for creating women in your image, Lord, with unique gifts, talents, and purposes. We pray for women who face challenges and injustice. Give them courage, hope, and strength, Lord. Bless the women who are leaders so they may raise their voices and their voices may be heard and their contributions may be valued. Lord, empower women to be agents of transmissions of love, kindness, and hope, Lord. We pray for all the women with faith that they may be bold, courageous, and faithful in their walk with you, Lord. Thank you for everything, Lord. All I ask in thy precious name. Amen. Amen, sister. Over to you, sister. आमेन आमेन. आपण प्रभूची प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या,
तुझे नाम पवित्र मानले जावो. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे, तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास स्पर्शेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन, आमेन, आमेन. आंटी अनम्यूट करा. येशूच्या नावाने आमेन. माईक चालू नव्हता. माईक चालू नव्हता. आता झाला. माईक चालू नव्हता.